घरातच राजकारणाची कुस्ती। कुटुंब एक, पक्ष वेगवेगळे। ठाकरे सेनेचा बाप, शिंदे सेनेचा मुलगा। महापालिका निवडणुकीत एकाच कुटुंबात फूट पडल्याचं समोर आलंय। मुंबई महापालिका निवडणुकीत एकाच घरातील दोन उमेदवार वेगवेगळ्या वॉर्डातून आणि वेगवेगळ्या कट्टर विरोधक असणाऱ्या पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। वॉर्ड क्रमांक 137 मध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार महादेव आंबेकर, तर वॉर्ड क्रमांक 138 मधून त्यांचा मुलगा अमोल आंबेकर हे शिंदे सेनेतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विशेष म्हणजे या बाप लेकांची लढाई एकमेकांविरोधात नसली तरी राजकीय वैर असणाऱ्या वेगवेगळ्या पक्षातून आंबेकरांना तिकीट मिळालंय। दोन्ही उमेदवारांनी वॉर्डातील विजयासाठी शड्डू ठोकलाय। और सभागृह के अंदर कोई चिल्लम चाली कर नहीं सकते। सभागृह का कोई भी सब्जेक्ट, ठराव, प्रस्ताव ये मानने का उनको मतलब जमता नहीं, वो रख नहीं सकते, तो गोंडी का विकास कैसा होएगा। और जनता का मुझ पर भरोसा है। मैं 2 बार थोड़े थोड़े वोट से 2 नंबर पे था। ये टाइम मुझे मेरी जनता, मेरे एरिया के लोग 1 नंबर पे लाएंगे, इसमें कोई शंका नहीं। आमचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय हेच माझ्यासाठी मोठे आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला कुठलाही तडा न जाता येणाऱ्या 16 तारखेला वार्ड प्रभाग क्रमांक 138 मधून शिवसेनेचा म्हणजे डॉक्टर अमोल आंबेकर हा उमेदवार हा लोकांनी निवडून आणलेला असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे सेना आणि शिंदे सेना अनेक ठिकाणी आमने सामने आल्या। आता महापालिका निवडणुकीत मुंबईतील निवडणुकीत ठाकरे सेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहे। त्यातच दोन्ही पक्षांनी कंबर कसलेली असताना एकाच कुटुंबात बापाला ठाकरे सेनेनं तर मुलाला शिंदे सेनेनं उमेदवारी दिल्यामुळे नवा संघर्ष समोर आलाय। राज्याच्या राजकारणात आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी मिळवून निवडणुकीला सामोरं जाणारे अनेक नेते तुम्ही पाहिले असतील। त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातल्या 2 उमेदवारांनी 2 पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे गोवंडी परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। डॉक्टर अमोल आंबेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावल्यामुळे या निवडणुकीला चांगलीच प्रतिष्ठा मिळाली आहे। आता वेगवेगळ्या वॉर्डात वेगवेगळ्या पक्षातून उभे राहिलेले हे बापलेक विजयाचा गुलाल उधळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मयूर राणे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।